महाराष्ट्र केसरी कोण होणार हे स्पर्धेच्या आधीच ठरलं जातं असा गंभीर आरोप ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक काका पवार यांनी केलाय। शिवराज आणि महेंद्र गायकवाडवर 3 वर्ष कुस्ती खेळण्याची बंदी घातल्यानंतर पंचांना जन्मठेप द्या अशी मागणी सुद्धा काका पवार यांनी केली आहे। पण शिवराजच्या चुकीचं समर्थन करणार नाही असंही काका पवारांनी नमूद केलंय। दरम्यान कुस्तीच्या आखाड्यामध्ये राजकारण होतंय का असा सवाल देखील काका पवारांनी उपस्थित केलाय। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। शिवराजनी जे एक लात मारली पंचाला ती नाही, मी दोघांचंही समर्थन करत नाही। काय झालं हे मला माहिती नाही, पण तुम्ही ज्या वक्ताला अन्याय करायचा जर प्रयत्न करत असेल तर एखाद्याचा तोल सुटतोच, माणसाचा कोणाचाही सुटतो, राजकारणीवाल्याचा पण तुटतो आणि ह्यांचा पण तुटतो। ही तर पहिलवान आहेत, तुपातलं रोज खाणारी आहेत, मग ह्यांचा संयम तुटला असेल पण तुम्ही एवढी मोठी सजा देणार त्याला, मग तुम्ही पंचाला काय देणार? त्याला जन्मठेप करणार तुम्ही? दोन्ही या ज्या कुस्ती परिषदा ज्या आहेत, दोन्ही संघटना ज्या आहेत, दोन्ही संघटनावरती राजकीय प्रभाव नक्कीच आहे। मग या जे राजकीय प्रभाव ज्यांचा आहे त्यांचा हस्तक्षेप यामध्ये होतो? त्यांचं केलं नाही कोणीच, असे कोणी केलेलं नाही। त्यांच्यावर आम्ही कशाला आळ घ्यावं उगाचच? ते बघायला होते सगळेजण, अजितदादा होतं, तुमचं आपलं उड्डाण मंत्री होतं, मुरली अण्णा होता, हे सगळेच होते। पण त्यांना त्या वक्ताला तो न्याय मागायचा चालला होता त्यांच्याकडे, कुणाकडे? मुरली अण्णाकडे गेला असेल, समजा अजितदादाकडे चालला होता की ही मला बघून सांगा, आम्ही हार मानायला तयार आहे। पण बाकीच्याने जे आहेत त्यांनी त्याला तिकडे सुद्धा जाऊ दिलं नाही, तिकडे जायचं नाही, देता दाखवता येत नाही। अरे का दाखवता येत नाही? काय इंटरनॅशनल आहे काय? उपमुख्यमंत्री असतील, क्रीडा मंत्री असतील, केंद्रीय राज्यमंत्री असतील, यांनी हस्तक्षेप तिथं करायला हवा होता। आता त्यांची मर्जी आहे, का नाही केला, कसं झालं, त्यांनी निदान विचारायला तर पाहिजे होतं की बाबा तुम्ही कुस्ती कशी झाली आम्हाला दाखवा तरी, निदान ह्या तरी पद्धतीत बोलायला पाहिजे होतं। पण त्यांना काय, आता त्यांचे आता कसं आहे, आमदार राष्ट्रवादीचाच होता, बरोबर आहे, मग हे सगळे बीजेपी वाले होते तिथंच, आमदार होते, मग त्यांनी सगळ्यांनी मिळून बसायला सांगायला पाहिजे होतं, कुणाची चूक आहे एवढं बसा, बघा बाकीचं आम्हाला काय सांग, आम्हाला काही कळत नाही कुस्तीत, 2 पायाची बावडी आहे, एक इकडं पडला असेल किंवा इकडं पडला असेल, मग ही कुस्ती चितपट झाली नाही म्हणतात लोक, मग ह्याच्यावर काय निर्णय आहे तुमचा? तर पंचाला दाखवायला हवा, पंच काय करतो, कशासाठी केलं त्यांनी, का केलं, त्याचं ध्येय काय होतं, की ह्याला हरवायचंच होतं, त्याच्या मनापासून सुरूपासून ते आला होता का? गेल्या बारला सुद्धा तीच परिस्थिती केली, बघितलं ना तुम्ही, फुलगावला सुद्धा त्या पद्धतीमध्येच केली, लगेच कुस्ती संपवली आणि याच्या विरोधात दिला, कुणाच्या? मोहोळच्या विरोधात दिला, मोहोळ खूप आणले पण बिचार त्यांचं काय चाललं नाही त्या टायमाला। मग असं का करता तुम्ही? कुस्ती कशासाठी संपवता? बरं, कुस्ती खेळणारे लय ठरतं का की कुठल्या पैलवानाला यावेळेला महाराष्ट्र केसरी करायचं? हा, ठरतं ना, त्यांच्यात ठरलं म्हणून तर झालंय। म्हणजे मॅच फिक्सिंग होती? नाही, मॅच फिक्सिंग पैलवान नाहीत करत, नाही पैलवान नाही, परंतु संघटनेचा पुढचा जो काय असेल ना, पुढच्याला दबाव टाकणे, पंचावर दबाव टाकणे, तू नीट कर रे, आम्ही आहे तुझ्या पाठीशी, मग तू हे कर रे, मग असं कुठं चालतं का? तुम्ही जर असं म्हणलं तर कसं काय तुमचे पैलवान ऑलिम्पिकला जाणार? कसे तुम्ही ऑलिम्पिकचे स्वप्न बघणार? तुम्ही आमच्या इथंच संपवत राहिला पैलवानकी, तर तुम्ही पुढं कसं जाणार सांगा ना? या काका पवारांचे पैलवान म्हणून संपवायला चाललाय इथं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।